नमस्कार, आपण पाहत आहेत लोकसेवा न्यूज 24 तास। दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या चेतक महोत्सव ही प्राचीन अश्वजत्रा असून त्याचे आता महिन्याभराच्या सोहळ्यात रूपांतर झाले आहे। ही अश्वजत्रा प्राचीन जत्रा आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा घोडे खरेदीसाठी येत असे। एवढ्या प्राचीन काळापासून ही अश्वजत्रा सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या किनाऱ्यावरील सारंगखेडा गावामध्ये अनेक वर्षापासून ही जत्रा सुरू आहे। या महोत्सवात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात येथील घोडे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या निमित्ताने नंदुरबारमध्ये वेगळे चैतन्य पाहायला मिळते। या ठिकाणी अश्व प्रदर्शन, अश्व शर्यती, त्याचप्रमाणे लावणी नृत्य किंवा कवी संमेलनासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। त्यामुळे महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवाकडे जगभरातील पर्यटक आकर्षित होतात। या निमित्ताने या भागातील कला, संस्कृती आणि विविध पैलूंचे दर्शन घडविणे हा या महोत्सवाचा हेतू आहे। यावर्षी पण पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे। आपण जवळपास 350 ते 400 अंमलदार आणि होमगार्ड मिळून लावणार आहे। त्याचबरोबर ऑर्गनायझरनी CCTV कॅमेऱ्याची नियोजन केलेली आहे आणि त्यासाठी एक कंट्रोल रूम पण आपण ठेवलेले आहे। तर आणि त्याचबरोबर ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण काही गाईडलाईन्स दिलेले आहे। पार्किंगची व्यवस्था वेगळी केलेली आहे। ST साठी जे बसेससाठी एक वेगळी जागा, निर्दिष्ट जागा नेमलेली आहे। सर्व जे येणारे व्हिजिटर्स आहे त्यांना आग्रह राहील की जे काही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंगच्या जे काही जागा आहे त्याचा योग्य वापर झाला पाहिजे। विनाकारण रोडवर अनधिकृतरित्या कोणी पार्किंग करू नये, कारण मोठ्या प्रमाणात लोक येणार आहे। आज आता यात्रा 2 दिवसात सुरू होते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने आज भेट दिली आहे। इथे सगळं व्यवस्थित आहे। खूप सारी दुकान आता लावत आहेत लोक। 700 जवळपास घोडे ऑलरेडी आले इथे। सुरक्षाची दृष्टीने आणि लोकांची सोयीची दृष्टीने आम्ही रस्त्याचा CCTV, हॉस्पिटलचा जे अरेंजमेंट आहे, उद्या परत एक RTO आपल्या रस्त्याची पाहणी परत होतील। जेवणाची सोय सगळी बघितली, लाइटिंग वगैरे बघितली, गावामध्ये एक चक्कर मारला, मंदिरामध्ये एक चक्कर मारला। सगळं व्यवस्थित आहे। थोडे अजून अरेंजमेंट्स आहेत जे अजून 2 दिवसात होतील।